आज हमारे बीच शहर के जाने माने कर्मठ कार्यकर्ता विजय बाबुलकर जी हैं, जो पिछले 4 दशक से लगातार इस शहर के तमाम गतिविधियों में उठते बैठते हैं, सक्रिय हिस्सेदारी लेते हैं, चाहे वो ओबीसी समाज का हो, बहुजन समाज का हो, कम्युनिस्ट पार्टियों का हो, तमाम इसमें उठते हैं। और उनका ऐसा मत है कि आज हम अपने आपसी मतभेद भुलाकर छोटे छोटे मतभेद को लेकर मनमुटाव करने के बदले एक साथ आके काम करने की गरज है। वो ये भी मानते हैं कि इस देश में 2014 के बाद भारतीय जनता पार्टी जो सत्ता पे आई और उस सत्ता को संचालित जो पीछे से कर रही है ताकतें, आरएसएस, उसके तमाम खामियों को और उनकी विचारधारा से समाज में जो बड़े बड़े गड्ढे हो रहे हैं, वो जाति के नाम पर हो रहे हैं, धर्म के नाम पर हो रहे हैं, महंगाई के नाम पर हो रहे हैं, बेरोजगारी के नाम पर है। और इस पूरे परिवेश में वो एक इंडिया की आइडिया को लेके काम करते हैं और बोलते हैं, रखते हैं, और अपने साथ में जितने साथी हैं उनको प्रेरित भी करते हैं और ये करते हैं। मैं गोपाल नायडू, मेरे साथी सहयोगी राजेश मेश्राम के साथ न्यूज़ इंडिया के लिए उनका स्वागत करते हैं और उनका अभिनंदन करते हैं। हम चाहेंगे कि वो इन सब तमाम सवालों पर अपनी बात रखें। हाँ, हे जे इलेक्शन आहे, हे इलेक्शन नेहमीच्या इलेक्शनापेक्षा एक वेगळे इलेक्शन आहे। आतापर्यंत जे काही निवडणुका होत होत्या त्या निवडणुका एक प्रकारचा वैचारिक आयाम त्याला राहत नव्हते असं माझं मत आहे। कारण की निवडणुका आल्या की धार्मिक प्रश्न म्हणजे सांप्रदायिकतावाद्यांकडून सांप्रदायिकतावाद्याकडून धार्मिक प्रश्नावरती उन्माद बांधवला जात होता आणि त्याच्यामुळे जनतेचे बेसिकली प्रश्न राहत होते। महागाई असो, बेकारी असो, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, अनेक प्रश्न असो जे शोषणाच्या प्रक्रियेमध्ये या घडामोडी होता, हे प्रश्न बाजूला राहत होते। परंतु राहुल गांधींनी जी काही यात्रा केली, भारत भ्रमणभर जी यात्रा केली, या यात्रेतून एक निदर्शनास आलं की लोकांच्या गेल्या 10 वर्षापासून जी भाजपाची सत्ता आहे किंवा जी मूलतत्ववाद्यांची सत्ता आहे, जी आरएसएसची सत्ता आहे, या आरएसएसच्या सत्तेमुळे जे काही लोकांचं दमन होत होतं, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध न्याय करणाऱ्याची जी बात होत होती, यांना जेलात टाकलं जात होतं, यांचं मत नाकारलं जात होतं, त्यांना अनेक प्रकारची वाईट वागणूक दिली जात होती आणि तो हतबल होत होता। परंतु राहुल गांधीच्या यात्रामुळे लोकांमध्ये एक मानस निर्माण झाला आणि एक हिंमत निर्माण झाली की आपण या अन्यायाविरुद्ध बोलू शकतो। आणि तेव्हापासून एक कलाटणी मिळाली इथल्या इलेक्शनला। ती कलाटणी अशी मिळाली की राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले की या देशामध्ये महागाईचे प्रश्न आहे, बेकारीचे प्रश्न आहे, स्त्री शोषणाचे प्रश्न आहे, मजदूरांचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत, किंवा धरणग्रस्ताचे प्रश्न आहे, अनेक जे काही प्रश्न असे, किंवा आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहे, गरिबांचं शिक्षण नाकारलं जात आहे, हे जे प्रश्न आहेत, जातीवादाचे प्रश्न आहेत, सांप्रदायिकतेचे प्रश्न आहेत, तर या प्रश्नाला उत्तर देण्याकरता राहुल गांधींनी जे काही मुद्दे ठेवले आणि त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे काही 5 न्याय त्यांनी दिलेले आहे, या 5 न्याय वाचल्यानंतर त्या घोषणापत्रावरून असं वाटते की हा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा हा काँग्रेस पार्टीचा नाही आहे, तो जनतेचा जाहीरनामा आहे। ते जे प्रश्न घेतलेले आहे, हे प्रश्न जनतेचे प्रश्न आहे आणि ते सामान्य जनतेचे प्रश्न आहे। म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर समाजामध्ये जे काही या अवस्थेमध्ये झपाट्यानं वर्गीकरण होत आहे, एक प्रत्येक जाती अंतर्गत जो प्रस्थापित क्लास फॉर्मेशन होत आहे, तर हा जो जाहीरनामा आहे प्रत्येक समाजातल्या गरीब तबक्याकरता त्याचा उत्थान होण्याकरता हा दिलेला, राहुल गांधींनी दिलेला किंवा काँग्रेस पार्टीने दिलेला किंवा सामान्य जनतेने दिलेला, मी तो काँग्रेसचा जाहीरनामा म्हणण्यापेक्षा जनतेचा जाहीरनामा तो त्यांनी दिलेला आहे। आणि म्हणून हे जे काही इलेक्शन आहे, हे इलेक्शन भाजप व्हर्सेस काँग्रेस किंवा अमुक वर्षे किंवा नागपूरचं इलेक्शन जर पकडलं तर नितीन गडकरी वर्सेस विकास ठाकरे असं इलेक्शन मी समजायला तयार नाही आहे।
हे इलेक्शन या अर्थानं घ्यायला पाहिजे की या देशामध्ये फॅसिस्ट व्यवस्थेच्या विरोधात लोकशाही विचाराचा एक संघर्ष या इलेक्शनमध्ये सुरू झालेला आहे. म्हणजे या देशामध्ये RSS किंवा BJP, RSSची राजकीय शाखा ही BJP आहे. वास्तविक पाहता RSS ही जात संघटना आहे, ती काही फार मोठी व्यापक विचाराची संघटना आहे. 3% परंतु त्या व्यापकता दिली. ओबीसींना गुलाम करण्याचं एक षडयंत्र या संघटनेजवळ आहे. मंडल आयोग देखील या संघटनेने RSSने विरोध केलेला, जी भाजपा म्हणते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मोठ्या बेंबीच्या देठापासून बोलते. परंतु एका जमान्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचा जो इंटरव्ह्यू होता, तो इंटरव्ह्यू असं होता का त्यांना पत्रकारांनी विचारलेलं होतं, तुम्ही मंडल का काढलं? अटल बिहारी वाजपेयींनी उत्तर दिलेलं होतं की VP सिंगांनी मंडल काढल्यामुळे आम्हाला मंडल काढावं लागलं होतं. याचा अर्थ BJP ही टोटली ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे आणि ती SC ST NTच्या ते रिझर्वेशनच्या विरोधात आहेत, परंतु ओबीसीच्या विरोधात आहे. आणि म्हणून या माध्यमातून माझं ओबीसी समाजाला ही विनंती आहे का तुम्ही ब्राह्मणवादाच्या बहकावामध्ये जाऊ नका. आजच्या या भारतीय व्यवस्थेमध्ये जर तुम्ही इतिहास जर पाहिला तर हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. तो बुद्धाच्या पासून जर तुम्ही लक्षात घेतला, बुद्ध असो महावीर असो यांनी वर्णव्यवस्थेविरोधी फार मोठी क्रांती केली आणि नंतर वर्णव्यवस्था नष्ट होऊन पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि जाती व्यवस्था इथे प्रस्थापित झाली. आणि या जाती व्यवस्था प्रस्थापित करण्यात या देशातला ब्राह्मण्यवादी विचाराचा फार मोठा हात आहे. बाबासाहेबांनी भुसावळच्या कामगार सभेमध्ये भाषण करताना 2 मुद्दे मांडलेले होते आणि ते म्हणाले होते की याच्या नंतरची जी लढाई राहील ही लढाई ब्राह्मण्यवाद आणि भांडवलवाद याच्या विरोधात राहील. आणि म्हणून आजची जी अवस्था आहे ती अवस्था आपणाला ब्राह्मणवाद आणि भांडवलवाद या दोन्ही वादाच्या विरुद्ध निग्राने लढाई द्यावं लागणार आहे. आणि याच्याकरता आपण एक सातत्याने एक काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की दुश्मन आपला जो आहे बहुजन समाजाचा म्हणा का SC ST NT आणि ओबीसी समाजाचा म्हणा, तो एक निष्ठतेनं एक ताकदीनं तो एकत्र बसलेला आहे. परंतु ज्यांचे प्रश्न आहेत ज्याचं शोषण होते तो विखरलेला आहे. त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेमुळे भेदभाव निर्माण केलेल्यामुळे तो जाती व्यवस्थेमुळे एकमेकापासून तुटलेला आहे. म्हणून या सर्वांनी एक आजच्या अवस्थेला एक आपला विरोधक कोण हे ठरवून त्याच्या विरोधात सर्वांनी जे काही छोटे मोठे मतभेद असतील ते बाजूला सारून, मनातल्या सर्व चिल्लर बाबी बाजूला सारून सर्वांनी एकत्र बसून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला आणि भांडवली व्यवस्थेला एकमुखी एक ताकदीने टक्कर देण्याची अतिशय आवश्यक आहे. तरच आपण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा आणि भांडवली व्यवस्थेचा पाडाव करू शकू. आणि म्हणून मित्रांनो, हे जे निवडणूक आहे हे निवडणूक एवढं सोपं नाही आहे. या निवडणुकीमध्ये आपण हारणार नाही, आपण जिंकणार आहोत. हे मला तरी आशा आहे की ब्राह्मणवादाचा पराभव होणार आहे. मला असं वाटून राहिलं का आजच्या अवस्थेमध्ये मी अनेक ठिकाणी फिरल्यानंतर असं वाटून राहिलं का ब्राह्मणवाद्यांचा पराभव होणार आहे या इलेक्शनमध्ये. परंतु तरी सर्वांनी सावध राहण्याची आवश्यक आहे आणि सर्वांनी मतभेद विसरून SC ST NT असो ओबीसी असो सर्वांनी भटके विमुक्त असो सर्वांनी एकत्र बसून मुख्य शत्रू कोण हे त्यांनी ओळखायला पाहिजे की आपला मुख्य शत्रू कोण आहे. तर मुख्य शत्रू या देशामध्ये ब्राह्मण्यवाद आणि भांडवलवाद आहे. आणि म्हणून याच्या विरोधात जर तुम्हाला एकत्र बसू तरच आपण त्यांच्याशी मुकाबला करू शकू. नाही तर अन्यथा हे आपल्याला 24 नंतर जर हे सत्तेमध्ये बसले 24ला तर हे आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. आपले जे बेसिकली राईट्स आहेत, आपले जे अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहे हे देखील आपल्यापासून हिसकावल्या जाईल. नाहीतरी आता वर्ण व्यवस्था कोणी म्हणतात की आजच्या अवस्थेमध्ये त्यांचा जो RSSचा सातत्याने घटनेला विरोध होत आहे, तो घटनेला विरोध या अर्थाने होत आहे की जे शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, या शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल्स येत आहेत आणि या देशामध्ये शिक्षणामध्ये असमानतेचं चित्र निर्माण होत आहे. जे काही शिक्षणामध्ये पॅटर्न आलेले आहेत, स्टेट पॅटर्न, CBSE पॅटर्न, ICSE पॅटर्न, IB पॅटर्न, अनेक प्रकारचे पॅटर्न या देशामध्ये आहे. ज्याच्यामुळे गरिबीतला तबका एका पॅटर्नमध्ये शिकतो आणि उच्चवर्णीय तबका जो आहे तो विशिष्ट पॅटर्नमध्ये शिकतो. आणि ही जी असमानता आहे म्हणून या देशामध्ये
राष्ट्रपति हो या मजदूर की संतान, सबको शिक्षा मिले एक समान, हा जो नारा आहे, हा नारा बुलंद होण्याची ही वेळ आहे. कारण की राष्ट्रपतीचा नातू असो की त्याचा मुलगा असो, तो ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेमध्ये या देशातला झोपडपट्टीतला मुलगा देखील शिकला पाहिजे. ही समानता या देशामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून जर ही जी एक समानता या देशामध्ये यायची असेल, शेतकऱ्यांना MSP मिळाला पाहिजे, ते कायद्याने मिळाला पाहिजे. त्याच्या शेतीमालाला कायद्याने त्याला ठराविक भाव मिळालाच पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी जनतेचे जे घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली आहे अत्यंत उत्तम तऱ्हेनं म्हटलेली आहे का शेतकऱ्यांना जे काही आज शेती परवडत नाही त्यांना आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू, MSP ही कायद्याचं बंधन टाकू. दुसरी अधिक त्यांनी म्हटलेलं आहे का शेतकऱ्यांना जे काही लागते, फर्टिलायझर लागते किंवा औषधी लागते, फवारणी लागते, जे ज्या वस्तू लागतात शेती करता त्या सर्व वस्तूवरती जो काही GST बसतो त्या GST आम्ही माफ करू. म्हणजे हे फार मोठी त्यांनी जे घोषणापत्र मांडलेलं आहे, या घोषणापत्र एक समानता या देशामध्ये प्रस्थापित करणारा घोषणापत्र आहे. आधी पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की बेकार युवकांना आम्ही वर्षाचे 1 लाख रुपये, जो जवळपास महिन्याला 8,500 रुपये बेकार युवकाला आम्ही बेकारी भत्ता देऊ. स्त्रियांना आम्ही वर्षाचे 1 लाख रुपये देऊ. हे घोषणापत्र आहे आणि ते घोषणापत्र सर्व पुरोगामी विचाराच्या लोकांनी हे जनतेसमोर ठेवायला पाहिजे आणि जनतेपर्यंत न्यायला पाहिजे. कारण की आपल्या समोर जो काही आपला विरोधक आहे, भाजप असो की RSS असो, यांच्याजवळ एकच प्रश्न आहे, तो म्हणजे हे सर्व देव आणि धर्म सर्व समोर उभे करतात आणि जातीमध्ये विभाजन करतात, धर्मामध्ये विभाजन करतात. आणि म्हणून शोषण ज्याचं होते तो शोषित समाज एकमेकापासून दुभंगला जातो. हे जर दुभंग द्यायचं नसेल तर तुम्हाला या सर्व प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल. आणि हा जे घोषणापत्र आहे हे घोषणापत्र जनतेपर्यंत प्रचारकांना पोहोचावं लागेल, सर्वच काही करावे लागेल. त्यांनी त्या घोषणापत्रामध्ये अनेक चांगले मुद्दे मांडलेले आहे. या देशातल्या कर्जमाफी करू शेतकऱ्यांची असं त्यांनी म्हटलेलं आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आता याच्यानंतर इलेक्ट्रिक बिल महाराष्ट्रामध्ये जो काही सिद्धच आहे की अदानीला आम्ही ठेका देऊ आणि मीटरचं जे आहे त्याला रिचार्ज मीटर, प्रीपेड मीटर आणू. तर प्रीपेड मीटरमध्ये तुम्ही जेवढे पैसे टाकू आपण ते पैसे संपेपर्यंत आपण आपली वीज उपभोगू शकू आपल्या घरी. ते पैसे संपले तर आपल्या घरची ऑटोमॅटिक वीज बंद होऊन जाईल. तर हे जे एक षडयंत्र या देशामध्ये रचल्या जात आहे किंवा महाराष्ट्रामध्ये रचल्या जात आहे, या सर्व पूर्ण विचाराचं प्रबोधन जनतेपर्यंत व्हायला पाहिजे. आणि या देशामध्ये जात वर्ग आणि स्त्री व दास्यांताचा लढा हा आकाराला येऊन तो साकार झाला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.